आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मालेगाव शहराला हादरवून सोडणाऱ्या दुहेरी खून प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। या प्रकरणातील दोन्ही आरोपींना उत्तर प्रदेश राज्यातून अटक करण्यात आली आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने पार पाडली। 8 एप्रिल 2026 रोजी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यात निखिल भोला सहानी आणि अनिश उर्फ गालू सहानी या दोघांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती। पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाले होते, मात्र नाशिक ग्रामीण पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला। तपासादरम्यान आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ तेथे रवाना झाले। सिद्धार्थनगर जिल्हा येथील डुमरियागंज तालुक्यात 2 दिवस सापळा रचून पोलिसांनी हल्लोर परिसरातून रना कैसर अब्बास वय 19 आणि औन मंजू अब्बास उर्फ ऑन भाई या दोघांना अटक केली। चौकशीत आरोपींनी पैशांच्या वादातून दोघांचा खून केल्याची कबुली दिली आहे। अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील करत आहेत। या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शोधून काढण्यातील पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे।